नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ 12वा शब्दकोश हा स्थूल वाचनाचा पाठ आपण अभ्यासला आहे. आपण 2 भागात हा पाठ अभ्यासलेला आहे. पहिल्या भागात आपण शब्दकोश म्हणजे काय, शब्दसंग्रह म्हणजे काय किंवा शब्दकोश म्हणजे काय ह्याचा जो सविस्तर अभ्यास, शब्द म्हणजे काय ह्याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या भागात हा शब्दकोश आपल्याला कशा प्रकारे उपयोगी आहे, त्याची उद्दिष्टे काय आहेत किंवा तो का पाहावा आणि कसा पाहावा ह्याबद्दल आपण दुसऱ्या भागामध्ये त्याचं पूर्ण पाठाचं सार जो आहे हा पाहिलेला आहे. मला खात्री आहे तुम्ही तो पाठ्यपुस्तकामध्ये नक्कीच वाचला असेल आणि संपूर्ण पाठ समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या वर्कबुकमध्ये म्हणजे व्यवसायामध्ये जी प्रश्न उत्तरे आहेत ती प्रश्न उत्तरे सॉल्व करायचा नक्कीच प्रयत्न तुम्ही केलेला असेल. ज्यांनी तो प्रयत्न केला आहे, ज्यांनी त्याचं उत्तरं नीट व्यवस्थित अभ्यासली आहेत, लिहिली आहेत, त्यांना खूप 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 शाबासकी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी इयत्ता 9वीच्या अनुषंगाने आणि 10वीच्या अनुषंगाने तुम्हाला नक्कीच एकदा पुन्हा सांगायचा प्रयत्न करेल की तुम्ही तुमच्या शब्दात उत्तरे स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न जरूर करावा. तुम्हाला मी उत्तरं देतेच, त्याबद्दल शंकाच नाही. त्यावेळेला तुम्ही पडताळून पाहायचं आहे की तुम्ही ती उत्तरं बरोबर लिहू शकता की नाही, आणि म्हणून स्वतःहून उत्तरं लिहिण्याचा नक्की प्रयत्न करा. चला आता जाऊया आपण या पाठ 12वा शब्दकोश जो स्थूल वाचनाचा पाठ आहे त्याच्या प्रश्न उत्तरांकडे. तुम्ही तुमचं वर्कबुक, तुमचं टेक्स्टबुक, पेन, पेन्सिल ही सर्व सामग्री जवळ घेऊन बसलाच असाल आणि त्यामुळे तुम्हाला आता हे तुम्ही जर लिहिली असतील उत्तरं तर ती नक्की पडताळून पहा, आणि तुम्ही जर लिहिली नसतील तर ती पुन्हा लिहायचा स्वतःहून प्रयत्न करा आणि इथून सुद्धा तुम्ही ती पडताळून पाहू शकता. चला तर जाऊया आपण प्रश्न उत्तरांकडे. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी पाठाचा थोडक्यात परिचय तुम्हाला देते की शब्दकोश जो स्थूल वाचनाचा तुमचा पाठ आहे, दैनंदिन जीवनात आपण अनेक शब्द वापरतो, पण प्रसंगानुरूप त्याचे अर्थ विविध असतात. ते समजून घेणे आवश्यक असते. त्याकरिता शब्दकोश अत्यंत उपयोगी पडतो. तो कसा पाहावा याकरिता या पाठाचे प्रयोजन. म्हणजे हा पाठ तुम्हाला कशाला दिलेला आहे तर शब्दकोश कसा पाहावा, तो तुम्हाला कशा प्रकारे उपयोगी आहे किंवा त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय उपयोग आहे हे सर्व तुम्हाला समजावं म्हणून हा पाठ तुम्हाला दिलेला आहे. ओके, आता शब्दार्थ पाहूया. पहा, आता हे शब्दार्थ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये, आता कुठल्या नोटबुकमध्ये तर क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. ओके, तर दिन म्हणजे दिवस आणि तो दिन म्हणजे गरीब. दिन आणि दिन. ओके, लक्षात घ्या, मी आपण पाठ जेव्हा शिकलो त्यावेळेला ह्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दिन जो मी पटकन म्हणाले बघा, दिन तो दिवस आणि दीन म्हणजे गरीब. ओके, पुढे धडा म्हणजे पाठ, साम्य म्हणजे सारखेपणा, शब्दकोश शब्दसंग्रह. ओके, दोन्ही इथे समानार्थी जरी असली त्याच्यातला तर शब्दकोश काय आहे, शब्दसंग्रह काय आहे याबद्दल तुम्हाला अगोदरच पाठामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. उद्दिष्टे म्हणजे प्रयोजन, सहजतेने म्हणजे सोपेपणा, वर्णक्रम म्हणजे आकारविल्ले जे मराठीचे, आकारविल्ल कुठलं, अल्फाबेटिकल ऑर्डर कुठली तर मराठीची अल्फाबेटिकल ऑर्डर. आद्य म्हणजे प्रथम, चटकन म्हणजे त्वरित, व्युत्पत्ती म्हणजे उत्पादित, समानार्थी प्रतिशब्द म्हणजे पर्यायवाची शब्द सुद्धा आपण त्याला म्हणतो, धातू म्हणजे मूळ शब्द, क्रियापद म्हणजे शब्दाच्या जातीतील म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रियापद काय आहे. आपण शब्दांच्या जाती शिकलोय, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद काय आहेत, विकारी शब्द. ओके, त्यामुळे क्रियापद काय आहे तर विकारी शब्दातील एक शब्दांची जात आहे. जोडाक्षरे म्हणजे संयुक्त वर्ण, समर्पक म्हणजे योग्य,
शब्द मांडणी म्हणजे शब्द रचना. आय होप तुम्हाला हे शब्दार्थ समजलेले आहेत. तुम्ही ते शब्दार्थ तुमच्या क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. ओके, हे तुमच्या वर्कबुकमध्ये सुद्धा आहेत, तिथून सुद्धा तुम्ही लिहिले तरी ते चालणार आहे. आता पुढे जाऊया प्रश्नांकडे. तुमच्या वर्कबुकमध्ये म्हणजे व्यवसायामध्ये जो पहिला प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. तर बघा, नवीन शब्दांचे अर्थ आपण कुठे पाहू शकतो? तर कुठे पाहतो? तर शब्दकोशात. कोश म्हणजे काय? तर संग्रह. शब्दकोश म्हणजे काय? तर शब्दांचा संग्रह किंवा शब्द संग्रह असं म्हणतात. आणि अक्षर समूहास काय म्हणतात आपण? शब्द म्हणतो. ज्यातून अर्थबोध होतो अशा अक्षर समूहास आपण काय म्हणतो? शब्द असं म्हणतो. आय होप तुम्ही हे एका शब्दात उत्तरे वगैरे तरी सुद्धा तुम्ही स्वतःहून लिहिलेले असतीलच आणि त्याची उत्तर तुम्हाला सहज सापडलेली सुद्धा असणार आहेत, कारण अतिशय सोपी अशी उत्तरं आहेत ही, आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये ह्या लिहिण्याचा नक्की प्रयत्न केला असेल. चला पुढे जाऊया. आता खालील कृती सोडवा. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द आकार विल्हेप्रमाणे लावा. म्हणजे काय? आपल्याला इनफॅक्ट इन शॉर्ट काय करायचं आहे? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये हे सर्व शब्द लावायचे आहेत. मी ते लावलेले आहेत, तुम्ही मात्र फक्त तपासून पहा, कारण तुम्ही सुद्धा ते केलेले असणार आहेत, बरोबर की नाही? मग तुम्ही फक्त ते तपासून पहा, तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही. पहिले येणार आहे अंबर. बघा, अ आहे ना, मग अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ आम आहा, तरी त्याच्यामध्ये अम म्हणजे स्वरामधले ते पहिला आलेला आहे, म्हणून अ वरनं दुसरा कुठलाच शब्द नाहीये, तो आलेला आहे आणि म्हणून तो पहिला अंबर. मग अ ला काना आ, बरोबर आ. आता तसे अशा प्रकारे जे अ नंतर आ, मग त थ द ध न. ओके, मग प फ ब भ म दोन आहेत, मानसी आणि माधवी. मग ध पहिला येतो, दुसरा पहिला अक्षर समान असेल आपण दुसरं अक्षर बघतो, बरोबर की नाही? मग ध पहिला येतो आणि मग न येतो, त थ द ध आणि न नंतर न. ओके, म्हणून पहिला माधवी येणार, मग मानसी येणार, आणि मग त थ द ध न प फ ब भ म य र ल व. ओके, आता व दोनदा आलेला आहे, तर म्हणजे वनिता आणि वरद ह्याच्यावरती आलेलं आहे, बरोबर. मग व काय येणार? व त थ द ध न आणि य र ल व र नंतर येतो, म्हणून वनिता पहिला आलं आणि वरद नंतर आलं. त्यानंतर श श पहिला येतो आणि मग स येतो. बघा, श म्हणजे शर्वरी, आणि आता श दोन आलेला आहे, नुसता श आहे आणि आईची मात्रा असलेला श आहे. ओके, मग पहिला नुसता श येणार आणि मग शे येणार. आणि समीर मध्ये समीर आणि समीरा. आता तुम्ही म्हणाल दोन्ही पहिलं अक्षर जे आहे सेम आहे, दुसरं पण सेम आहे, पण पहिल्याला पहिली वेलांटी आहे आणि दुसऱ्याला दुसरी वेलांटी आहे, आणि अशा अनुषंगाने अशा प्रकारे ते आकार विल्हे अशा प्रकारे लावायचं आहे. अल्फाबेटिकली अशा प्रकारे आलं पाहिजे. आय होप तुम्हाला हे नक्कीच कळलेलं असेल आणि तुमचं सुद्धा उत्तर अगदी बरोबर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा, म्हणजे उदाहरण देऊन सांगायचंय. मला सपोज एखादा असा शब्द पाठ वाचता वाचता अडलाय आणि त्या शब्दाचा अर्थ आपल्याला शब्दकोशामध्ये शोधायचा आहे. आता कसं शोधायचं बरं? तर आपण उदाहरण पाहूया आणि उदाहरणाप्रमाणे आपण तो शब्द कसा पाहता येईल ते पाहूया. बघा, मी उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. शब्दकोशात आकार विल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम पाहू. ऑफकोर्स तो पहिला क्रम पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला शब्द तो शोधायचा आहे. आता आपण उदाहरण घेऊया. आता झुळूक ही कविता आपण पाहिलेली आहे, बरोबर. झुळूक हा दामोदर काळे यांच्या कवितेतील शब्द शोधायचा असेल तर शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून मूळचा शब्द शोधायचा आहे.
ओके. आता झुळूक ह्याच्यामध्ये आपल्याला शब्द तो शब्द प्रत्यय काढायचा आहे, मूळ शब्द शोधायचा आहे पहिल्यांदा. क्रियापदाचा धातू कोणता ते पाहायचं आहे पहिल्यांदा. च, छ, ज, झ या क्रमाने झ ने सुरू होणारे शब्द काढून त्या झच्या बाराखडीत झ, झा, झी, झी, झू पर्यंत येऊन शब्दातील दुसरे अक्षर ळ आहे. आकारविल्ल्यानुसार ते ळ पाहायचे आहे आणि अशा तऱ्हेने सरावाने शब्द पाहणे नक्की सोपे होईल. मी तुम्हाला आताच सांगितलं, जेव्हा आपण सर्व वरचे जे क्रम ह्याने लावले, आकारविल्ल्याप्रमाणे लावले, तेव्हाच आपल्याला कळलंय की कशा प्रकारे ते जायचंय. पहिला आपण अल्फाबेटिकली म्हणजे वर्णमाला बघायची आहे आणि नंतर 15 खडी जायचंय. ओके. आणि त्याप्रमाणे ते आपल्याला शब्द पाहायचे आहेत. आय होप ही उत्तरं तुम्हाला नक्कीच समजलेली आहेत. आपण पुढे जाऊया. उत्तरं तुम्हाला तुमच्या वर्कबुकमध्ये लिहायची आहेत. तुम्ही लिहिलेली असतील ह्याची खात्री आहे मला, परंतु ज्यांनी लिहिलेली नाहीत त्यांनी ती जरूर लिहायची आहेत. तुमचं वर्कबुक पूर्ण करायचं आहे, कारण वर्कबुक आता पूर्ण करणं गरजेचंच आहे आणि तोच एक सराव आहे तुमच्यासाठी. निदान सरावासाठी तरी तुम्ही ते वर्कबुक पूर्ण करायचं आहेच. ओके. पुढे जाऊया. आता तिसरा प्रश्न बघा. शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा. त्या शब्दकोशाचा तुम्हाला काय कळलंय उपयोग, तो तुम्ही तुमच्या शब्दात सांगायचा आहे. काय समजलंय तुम्हाला? तर शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. हे तर महत्वाचं आहे, हे तर माहितीच आहे तुम्हाला. त्यात प्रमाण उच्चार असतात, म्हणजे ज्याप्रमाणे उच्चार करायला हवा असा उच्चारही तिथे दिलेला असतो, तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे ते कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहून ही संकल्पना स्पष्ट होत नाही, त्याकरता अर्थाचे स्पष्टीकरण करणारे चित्रेही दिलेली त्यात असतात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काही वेळेला असं होतं की शब्द आपल्याला कळत नाही आणि मग त्याच्यामध्ये एखादं चित्र असेल तर आपल्याला नक्की त्या शब्दांचा योग्य अर्थ जो आहे ते कळतं. आणि हे सगळं कुठे असतं तर ते शब्दकोशात असतं. त्यामुळे शब्दकोशावरून आपल्याला हे सगळं मिळतं, त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक असा अर्थ आपल्याला सांगतात आणि हा एक महत्वाचा उपयोग शब्दकोशाचा आपल्याला समजतो. आणि म्हणून आपण शब्दकोश पाहायला हवा, त्याचा उपयोग करायला हवा आणि आपली शब्दसंपदा नक्कीच वाढवायला हवी. चला पुढे जाऊया. आता शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्याला धरून परिच्छेद तयार करा. आता तुम्हाला पॅरेग्राफ तयार करायचा आहे. मुद्दे कुठले दिलेले आहेत आपल्याला? 2 पहा. शब्दकोशाचा उपयोग आणि शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे. ही काय उद्दिष्टे आहेत, त्याचा उपयोग काय आहे हे तिकडे लिहायचं आहे. शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. आता आपण पाहिलंच, त्यात प्रमाण उच्चारही असतात, ते आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे हे कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहूनही संकल्पना स्पष्ट होत नाही, त्याकरता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात, त्यावरून त्या शब्दांचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात. हे आपण अगोदरही पाहिलेलं आहे उत्तर. आता तिथे लिहिलं म्हणून इथे लिहायचं नाही असं नाही. बघा मी लिहिलंय की नाही, मग तुम्ही सुद्धा लिहायचं आहे. ओके. काही नाही, त्याच्याने आपलं फक्त प्रॅक्टिस होणार आहे, उत्तर मस्त बाय हार्ट होणार आहे, त्यामुळे ते पुन्हा लिहिलं तरी काहीही हरकत नाही. ओके. आता शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे काय आहेत ती बघा. भाषिक समृद्धीसाठी प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घ्यावा लागतो. ऑफकोर्स जर आपल्याला त्याचा योग्य अर्थच माहिती नसेल आणि आपण नुसतंच आपल्या त्या वाक्यामध्ये त्याचा उपयोग करतो आपली भाषा समृद्ध आहे असं दाखवण्यासाठी, तर त्याचा काही उपयोग नाही. कळलं? जर आपल्याला त्याचा अर्थच माहिती नाही आणि आपण त्याचा उपयोग जर केला तर तो निरर्थक होतो. ओके. आणि म्हणून त्याचा योग्य अर्थ आपल्याला माहिती करून घ्यावा लागतो. त्यासाठी शब्दकोश पाहणे गरजेचे असते. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणे,
त्या अर्थाच्या छटा समजणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शब्दकोश म्हणजे काय हे कळण्यासाठी तो प्रत्यक्ष पाहणे, शब्दकोश हाताळता येणे आवश्यक असते. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट आहे. आणि हे महत्त्वाचं आहे. जर आपल्याला शब्दकोश कळलाच नाही किंवा त्यामध्ये कसा पाहावा हे समजलंच नाही तर त्याबद्दलची आवडही आपल्याला निर्माण होणार नाही. आणि म्हणून तो आवड निर्माण होण्यासाठी तो पाहावा कसा, हाताळावा कसा, त्यासाठी तो हातात घेणं आवश्यक आहे. हातात घेऊन त्यामध्ये असलेले शब्द शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा दैनंदिन आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण भाषा वापरतो त्यावेळेला त्याचा उपयोग कसा करावा हेही समजलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही शब्दकोश व्यवस्थित हाताळता कसा येईल तो हातात घ्या, त्यातले शब्द शोधा, त्यातला नवीन नवीन अर्थ वापरण्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर तुमची भाषा नक्कीच समृद्ध होऊन तुम्हाला नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या कल्पना तुम्ही तुमच्या शब्दात मांडण्याचा नक्की प्रयत्न कराल. ऑफकोर्स हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमची भाषा समृद्ध होण्यास कोणीही अडसर करू शकत नाही. ओके. आणि त्यामुळे ऑफकोर्स त्यासाठी प्रयत्न कोणाला करायला हवेत, तुम्हाला करायला हवेत. आणि तुम्ही ती करणार ह्याची खात्री आहे मला. पुढे जाऊया. आता बघा, शाळेत येताना दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधी संवाद लिहा. आता दोन मित्र आहेत आणि ते दोन मित्र एकमेकात ह्या शब्दकोशाबद्दल बोलतायत आणि तो संवाद आपल्याला लिहायचा आहे. आता संवाद लेखन म्हणजे काय हे आपण निबंधाच्या वेळेला जेव्हा एसे मध्ये मी तुम्हाला लिहायला सांगितलेलं ना संवाद लेखन, बघा नदी आणि झाड वगैरे अशा प्रकारे बरेच संवाद लेखन मध्ये तुम्हाला मी उदाहरणं दिली होती, आठवतं? तीच संवाद लेखन, पण आपल्याला विषय काय आहे तर शब्दकोशासंबंधी ते दोघं एकमेकांशी संवाद साधतायत. दोन मित्र आहेत, नावं दिलेली नाहीयेत, तुम्ही द्या. ओके, मी इथे दिलेले पहा, विशाल आणि विनय अशी दोघं आहेत आणि ते दोघं काय करतायत तर संवाद साधतायत. कशाबद्दल? शब्दकोशाबद्दल. ओके, तर आता ते काय म्हणतायत ते बघा बघू. आणि त्यामुळे तुम्हाला कळेल बघा, संवाद लेखन पण कळेल, शब्दकोश कसा पाहावा पण कळेल, त्याचा उपयोगही कळणार आहे. चला पाहूया. विनय म्हणतो, अरे विशाल, गुण या शब्दाचा अर्थ तुला माहित आहे? विशाल म्हणतो, हो. परीक्षेत आपल्याला गुण मिळतात ना? विनय म्हणतो, तू शब्दकोशात त्याचा अर्थ पहा. शब्द एक पण अर्थ अनेक असतात. विशाल, खरंच रे, आई नेहमी म्हणते दुसऱ्यांचे चांगले गुण घ्यावे. विनय, हो, संदर्भानुसार अर्थ बदलतात, म्हणून शब्दकोश हाताळण्याची सवय असावी, मग अडचणी येत नाही. बरोबर आहे. बघा, नेहमी आपण म्हणतो ना की दुसऱ्यांचे चांगले गुण घ्यावे, वाईट गुण कधीच घेऊ नये. ओके, तर आता आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा गुणच मिळतात की. बघा, म्हणजे गुण म्हणजे मार्क्स पण आहेत, गुण म्हणजे व्हॅल्यूज पण आहेत. ओके, क्वालिटीज पण आहेत. म्हणजे तुम्ही दोन्ही हे इकडे बघा, गुण ह्या शब्दाचा अर्थ कशा प्रकारे आहे ते पाहू शकता. आणि मग त्याच्यासाठी काय हवं तर शब्दकोश हाताळण्याची सवय असावी आणि मग काय होत नाही, अडचण येत नाही. मग विशाल म्हणतो, चल आपण असे नवीन शब्द व त्याचे विविध अर्थ समजून घेऊया. विनय म्हणतो, मी तर म्हणतो आपण रोज बँकच तयार करू, तुला काय वाटते? तो म्हणतो, बरोबर आहे. बघा, अशी शब्द बँक तुम्ही सुद्धा तयार करा. ओके, वर्ड बँक ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता, तशी शब्दांची बँक जर तुम्ही तयार केली आणि ते शब्द तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यवहारात वापरले तर तुमची भाषा नक्कीच समृद्ध होईल. आणि तुम्ही जेव्हा स्वमत लिहिता, स्वतःचा निबंध लिहिता, कथालेखन लिहिता, आता ऑफकोर्स हे पुढच्या वर्षी तुम्हाला करायलाच लागणार आहे. इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला कोणीही येणार नाही सांगायला की बाळा हे असं लिहि रे बाळा, हे असं लिहि रे बाळा. तुम्हाला स्वतःचीच कल्पना करायची आहे आणि स्वतःहूनच लिहायचं आहे. आम्ही फक्त तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहात, पण सर्व प्रयत्न मात्र तुम्हाला करायचा आहे. सर्वात आधी प्रयत्न कोणाचा असणार आहे? तुमचा असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला
आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. ओके, त्यामुळे प्रयत्न कोणाला करायला, त्याच्यासाठी भाषा समृद्ध कोणाची हवी? तुमची हवी. मग का तुम्ही हे करत नाहीत? तर तुम्हाला ते करायचंच आहे. ओके, आणि म्हणून तुम्ही अशी शब्द बँक तयार करा. तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे. आता तुमची इयत्ता 8वी आहे, पूर्ण मे महिना तुमच्यासाठी आहे आणि त्यानंतर तुम्ही इयत्ता 9वीचा अभ्यासक्रम पूर्ण सुरुवात करणार आहात. बरोबर? मग तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. मग अशा वेळेला आपली भाषा समृद्ध व्हावी, आपला विषय बळकट व्हावा, आपण जे समजतोय, आपण जे ऐकतोय हे एकदम मजबूत आपल्या लक्षात राहावं, यासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही. ओके, तर विशाल पण तेच म्हणतो, हो नक्कीच प्रयत्न करायला हरकत नाही आहे. असा प्रयत्न तुम्ही सुद्धा जरूर करा. प्रश्नांची उत्तरं लिहिताय ना, लिहायची आहेत ती. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही लिहिली असेल तर ती पडताळून पहा. बरोबर की नाही? मात्र वर्कबुक पूर्ण करायचं आहे, हे लक्षात असू द्या. पुढे जाऊया. चला, शेवट आलोय आपण ह्या तुमच्या वर्कबुकच्या प्रश्न उत्तरांच्या याच्यामध्ये. वर्ग कार्य गृहकार्यामध्ये काही खालील दिलेल्या शब्दांचे अर्थ शब्दकोशात पाहून लिहा. आता शब्दकोश तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ते पाहून लिहू शकता, पण इथे तुम्हाला मी त्याचा अर्थ दिलेला आहे. बघा, दीन म्हणजे गरीब, दिन म्हणजे दिवस, अवकाश म्हणजे आकाश, उपनेत्र म्हणजे तिसरा डोळा. आता तिसरा डोळा तुम्ही म्हणाल कोणाला असतो? तर शंकराला असतो बघा तिसरा डोळा, त्याला उपनेत्र असं म्हटलं जातं. कोशागार म्हणजे खजिनदार, पद म्हणजे पाय आणि उपाधी. बघा, पद म्हणजे पायाला सुद्धा पद म्हणतात आणि उपाधी म्हणजे तो कुठल्या उच्च पदावर आहे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला ते सुद्धा उपाधी म्हणतो, जे आहे ते सुद्धा पद असं म्हटलं जातं. आता शब्दसंग्रह आणि शब्दकोश यातील फरक समजून शब्दसंग्रह तयार करा. ओके, आणि तुमच्या वर्गात असणाऱ्या 10 वस्तू शब्दात लिहा व त्याच्या आकार विल्हेप्रमाणे क्रम लावा. आता तुमच्या वर्गात कितीतरी वस्तू असतात बघा. पेन असतं, डस्टर असतं, ऑफकोर्स त्याला तर मराठी शब्द शोधायचा आहे. व्हाईट बोर्डला मराठी शब्द शोधायचा आहे. हे सगळं मराठी शब्द शोधायचं. बरं, ते नाही येतील तर खिडकी आहे, दरवाजे आहेत, बेंच, बाक ज्याला म्हणतो आपण, बाक आहे, फळा आहे, खडू आहे. ओके, त्याच्यानंतर संगणक आहे, संगणक म्हणजे कम्प्युटर. ओके, संगणक आहे. त्याच्यानंतर तुमच्या ह्याच्या हातात असलेलं पुस्तक आहे, पेन्सिल आहे, पेन आहे. ओके, वही आहे, पाठ्यपुस्तक आहे. ओके, आता हे झाले की 10-12 शब्द. आता हे 10-12 शब्द तुम्ही काय करायचे आहेत, किंवा बोर्ड ह्याच्यावरती भिंतीवर लागलेले चार्ट आहेत, त्याला तक्ते आपण म्हणतो. तक्ता आहे, घड्याळ आहे. ओके, त्याच्यानंतर हे ट्यूबलाईट आहे, बल्ब आहे. ओके, हे शब्द तुम्ही सगळे एकत्र करायचे आणि त्यांना आकार विल्ह्याप्रमाणे लावायचे आहेत. जसं आपण पहिलं लावलं बघा, ते नम्रता, अंबर वगैरे. ओके, त्याप्रमाणे ते आकार विल्हेप्रमाणे म्हणजे वर्णानुक्रम, वर्णमालेचा जो क्रम आहे त्याप्रमाणे ते तुम्ही लावायचं आहे. आता हे तर अतिशय सोपं आहे, ते तुम्ही नक्कीच करू शकाल. वर्गातले नाही तर तुमच्या खोलीतले घ्या 10 शब्द. ओके, नाही तर तुमच्या हॉलमध्ये तुम्ही जिकडे बसत असाल तिथल्या ज्या वस्तू आहेत त्यातले 10 शब्द घ्या, किंवा तुमच्या 10 मित्रांची नावं घ्या. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्या नावाचं सुद्धा आकार विल्ह्याप्रमाणे तुम्ही लावू शकता. महत्वाचं काय आहे? आकार विल्ह्याप्रमाणे तुम्हाला शब्द लावता येणं महत्वाचं आहे आणि ते तुम्ही प्रयत्न करायचा आहे. मग तुम्ही तुमच्या मित्रांची नावं घ्या, तुमच्या मैत्रिणींची नावं घ्या, तुमच्या नातेवाईकांची नावं घ्या, तुम्ही बसता त्या खोलीमध्ये असलेल्या वस्तूंची नावं घ्या, किचनमधल्या वस्तूंची नावं घ्या, तुमच्या वर्गबामध्ये असलेल्या वस्तूंची नावं घ्या, जी मी तुम्हाला आत्ता सांगितली. ओके, तर अशा प्रकारे कुठलीही 10 नावं घ्या आणि ती 10 नावं घेऊन त्यांना आकार विल्ह्याप्रमाणे लावायचा प्रयत्न करा. ओके, आय होप तुम्ही हे नक्कीच करू शकाल. आता एक प्रकल्प आहे बघा, वाचनालयास भेट देऊन 5 वेगवेगळे शब्दकोश हाताळा व त्यापैकी 20 शब्दांचा संग्रह भाषेच्या वहीत लिहा. आपल्या लायब्ररीमध्ये बरेच शब्दकोश आहेत.
ओके, कुठले कुठले आहेत? इंग्रजी मराठी आहेत, मराठी इंग्रजी आहे, मराठी संस्कृत आहे, हिंदी मराठी आहे, हिंदी इंग्रजी आहे, इंग्रजी हिंदी आहे. ओके, असे बरेच, इंग्रजी आहे, मराठी मराठी आहे. हे शब्दकोश आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला जेव्हा जेव्हा चान्स मिळेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ वाटेल की आपण लायब्ररीमध्ये जाऊन हे बघितलं पाहिजे, तर तुम्ही नक्कीच लायब्ररीमध्ये जा, हे शब्दकोश पहा आणि त्यातला ॲटलिस्ट 10-10, 20-20 जरी शब्द घेतले तरी बरं. तुम्हाला माहिती आहे शब्दकोश असे जाडे भले मोठे असतात. ओके, मान्य आहे, पण त्यामधनं एक 10-20 शब्द काढायला आपल्याला काही हरकत नाही, जे एक युनिक असतात, कधीतरी वेगळेच वाटतात आणि आपण ते आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरू शकतो. असे शब्द आपण त्यातनं नक्कीच काढू शकतो. तर ते काढा आणि अशी एक वही तयार करा, जी तुम्हाला फक्त 8वीतच नाही, 9वीत पण वापरता येईल, 10वीत पण वापरता येईल आणि तुमचे शब्द त्यामध्ये तुम्ही लिहू शकाल. अशा बऱ्याच डायऱ्या वगैरे तुमच्याकडे आहात आणि बरेच अशी वह्या आहेत की जे तुम्ही वापरलेल्या सुद्धा नाहीत. मग अशा वहींचा वापर तुम्ही ह्यासाठी नक्की करून तुम्ही ते शब्द जे आहेत हे शोधा आणि त्याचा उपयोग आपल्या व्यवहारात कसा करता येईल. आपण जेव्हा बोलतो, आपण जेव्हा एखादी गोष्ट लिहितो, त्यावेळेला त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो किंवा आपण त्याचा उपयोग करताना आपण कशा प्रकारे केला पाहिजे, त्याचा योग्य अर्थ काय आहे, हे समजून घेण्यासाठी हे शब्द लिहून ठेवा. आय होप तुम्हाला हे सगळं नीट व्यवस्थित कळलेलं आहे आणि तो शब्दकोश कसा पाहावा, त्याची उत्तरं कशी लिहावी, शब्दकोशाचा आपल्याला जर लेसन आला किंवा त्याची उत्तरं प्रश्न उत्तरं आली तर आपण कशा प्रकारे ती लिहिली पाहिजेत, याची कल्पना तुम्हाला नक्कीच आली असेल. आणि पुन्हा एकदा काय, तर तुम्हाला वर्कबुक पूर्ण करायचं आहे हे लक्षात घ्या. ओके, आता आपल्याला शेवटचा एकच पाठ राहिलेला आहे, संतवाणी. त्यामध्ये अ आणि आ असे 2 भाग आहेत, ते आपण पुढच्या भागामध्ये पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर त्याचे प्रश्न उत्तरं सुद्धा पाहणार आहोत. शेवटपर्यंत तुमच्या वर्कबुकमध्ये जे काही आहे त्याबद्दलचं सर्व तुम्हाला मी नक्कीच देणार आहे. परंतु माझा पुन्हा आग्रह तुम्हाला असा असेल की तुम्ही ती जी प्रश्न उत्तर आहेत हे स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न नक्की करा. तुमच्या पाठ्यपुस्तकातनं शेवटी काही अशी शब्दांवरती असे संवाद आहेत किंवा त्याची प्रश्न उत्तर आहे, सूचना फलक लिहिणं वगैरे आहे, ते जरा तुम्ही नीट पहा आणि ते सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्ही नक्कीच कराल सांगितल्याप्रमाणे आणि वर्कबुक मात्र पूर्ण करायचं आहे. तर वेळ आलेली आहे आता धन्यवाद सांगायची. भेटूया पुढच्या भागात पुढच्या पाठासह. तोपर्यंत अभ्यास करा, काळजी घ्या, प्रश्न उत्तर तुम्ही नक्कीच लिहा, वर्कबुक पूर्ण करा, पाठही वाचा त्याबरोबर. त्यामुळे तो पाठही तुमचा पक्का होईल आणि प्रश्न उत्तर तुम्हाला सहज समजतील. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या, अभ्यास करा.